तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांनो मालिका जबरदस्त टर्निंग पॉईंटवरती आलेली आहे. आपण तर पाहिले की ईश्वरीला घेऊन आता अर्णव हॉस्पिटलमध्ये तर आलेला आहे. पण पुढे जे महाभयंकर सत्य घडलंय आणि त्याच्यामध्ये एक चांगली गोष्टसुद्धा झालेली आहे. मुळातच अर्णवला ईश्वरीवर आपल्या प्रेमाची जाणीव तर झाली आणि त्याने आता प्रेम व्यक्त पण केले. इतके दिवस जो तुसडेपणा किंवा जो दुरावा होता तो एका क्षणात तर संपलाय. पण त्याच वेळेला ईश्वरीने बेशुद्ध होण्याच्या आधी जे सत्य ऐकलंय किंवा ईश्वरीला आता इकडे श्रीकांत धुमाळ यांनी बोलवलंय म्हटल्यावरती अर्णवने आता इकडे जंग पछाडत ज्या वेळेला श्रीकांत धुमाळला शोधलंय त्यावेळेला अनेक सत्य समोर आलेली आहेत. अनेक भूतकाळ उलगडलेले आहेत. श्रीकांत धुमाळ यांच्या मोबाईलमध्ये असलेल्या अनेक गोष्टींच्या मुळे अर्णवच्या समोर आता अनेक सत्य कशी नक्की आता तो भूतकाळाच्या पर्यंत कसा पोहोचलाय सगळं सगळं सविस्तर पाहूया काय घडलंय ते. इकडे आता मामांना फोन आलेला आहे. मामांना फोन आल्यावरती ते सुद्धा हॉस्पिटलला पोचलेत आणि वल्लरीला सुद्धा समजलेलं आहे की आपल्याला शिर्के फोन करत होता म्हणून वल्लरी सुद्धा आता हॉस्पिटलला पोहोचलेली आहे. ज्या वेळेला वल्लरी आणि आता मामा हॉस्पिटलला पोहोचलेत त्याच वेळेला डॉक्टर आलेले आहेत. डॉक्टर करंदीकरांना आता इकडे अर्णवने खास करून बोलवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ज्या वेळेला करंदीकर आलेत आणि त्याच वेळेला करंदीकर सांगतायत त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीही होऊ शकतं. लवकरात लवकर आता इकडे आपल्याला त्यांच्यावरती उपचार तर सुरू केलेत पण हवा तसा त्या तिकडे रिस्पॉन्ड देत नाहीयेत. असं म्हटल्यावरती अर्णव सांगतोय तुम्ही काहीही करा पण आता माझ्या बायकोला बरं करा. करंदीकर म्हणतात आम्ही तर आमच्या परीने 100% प्रयत्न करतोय. इकडे आता वल्लरी हे सगळं ऐकल्यावरती अजूनही ईश्वरी गेलेली नाहीये हे ज्या वेळेला तिला आता समजलंय त्यावेळेला तिला मोठा धक्काच बसलाय आणि त्यानंतर लगेचच ती एका आडबाजूला जाते आणि आडबाजूला गेल्यावरती लगेचच ती आता त्या श्रीकांतला फोन करते. हॅलो, कुठे आहात तुम्ही? काहीही झालं तरी सुद्धा लगेच अंडरग्राऊंड व्हायचं. या मुंबईत अजिबात दिसायचं नाहीये. जर का दिसलात तर तुम्हाला इथल्या इथे तो अर्णव संपवून टाकेल हे सुद्धा सत्य लक्षात घ्या. आत्ताच्या आत्ता निघा बरं इथून. असं म्हणत ती आता लगेचच श्रीकांतला तिकडून जायला सांगते. इकडे आता ऐश्वरीवरती उपचार चालू आहेत आणि वल्लरी चांगलीच घाबरले. तोपर्यंत अर्णव आता अजून कोणती डॉक्टरांची फौज बोलवायची का असं करंदीकरांना विचारतो. करंदीकर म्हणतात काही उपयोग नाहीये. आम्ही उपचार करतोय पण त्यांनी रिस्पॉन्ड करणं हेच महत्त्वाचं आहे. आता अर्णवला कळतच नाहीये की आपण काय करायचं. तोपर्यंत आजीला सुद्धा हे सगळं समजलेलं आहे आणि आजी सुद्धा हॉस्पिटलमध्ये आलेली आहे. आजीला सुद्धा आता खूप वाईट वाटतंय की हे सगळं काय पोरीवरती आलंय आणि त्याच वेळेला अर्णव विचार करायला लागतो खरं तर आम्ही श्रीकांत धुमाळ यांना म्हणजे त्यांच्या फोनची वाट पाहत होतो आणि त्याच वेळेला त्याला ईश्वरीचा पडलेला फोन आपल्याकडे आपण ठेवलाय हे आठवतं. नक्की हे सगळं कुणी केलं असेल असा आता तो विचार करतोय आणि त्याच वेळेला आता इकडे ईश्वरीचा मोबाईल तो काढतोय. ज्या वेळेला ईश्वरीचा मोबाईल त्याच्या हात त्यावेळेला त्याच्या लक्षामध्ये बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत. कारण ज्या वेळेला ईश्वरीने त्याला शेवटचा कॉल केला होता त्यावेळेला ईश्वरी त्याला आता लोकेशन पण पाठवत होती आणि त्याला व्हिडिओ कॉलसुद्धा करत होती आणि त्याच वेळेला अर्णवने तो आता मोबाईल पाहताच त्याला कळलंय की इकडे श्रीकांत धुमाळ यांचा फोन आल्या कारणाने ईश्वरी निघून गेली होती आणि त्यावेळेला ती मला खोटं बोलली होती की आता नमुताईचा फोन नाही. इथे कोणत्याही प्रकारे नम्रताचा फोन आलेला नसतो आणि त्याचनंतर ती लगेचच श्रीकांतचा फोन आल्यावरती निघाली हे अर्णवला समजलंय. आता अर्णवला कळलंय की हा सगळा श्रीकांत धुमाळ यांनी रचलेला ट्रॅप आहे. म्हणजे आपण त्यांना ट्रॅपमध्ये अडकवायला निघालो होतो, त्यांच्याकडून सत्य काढून घ्यायला निघालो होतो, पण या ट्रॅपमध्ये आम्ही ईश्वरीला अडकवून मारण्याचं काम काय? म्हणजे काहीतरी गूढ आहे इतकं मात्र नक्की. हे प्रकरण दिसतंय तितकं साधं सोपं नाहीये. जर का ते धुमाळ ईश्वरीला मारण्यापर्यंत पोहोचू शकलेले आहेत तर असं काहीतरी सत्य आहे जे ते आमच्यापर्यंत पोहोचू देऊ शकत नाहीयेत. हे अर्णवला समजल्यावरती ताबडतोब त्याने आता जो श्रीकांत धुमाळ यांचा नंबर आहे तो ट्रॅकवरती टाकायला सांगितलंय आणि त्यांना पकडण्यासाठी तो निघालाय. पण डॉक्टर आता आलेले आहेत आणि ईश्वरीला शुद्ध आले असं सांगायला निघालेले आहेत. त्यावरती मग आता अर्णव तिकडे आलाय. ईश्वरी अर्णवला सांगण्याचा प्रयत्न करतेय की मी ज्या वेळेला तिकडे पोचले मला सत्य असं म्हणत ती मला सत्य समजलंय हे सांगण्याचा प्रयत्न करतेय. पण त्यावेळेला अर्णव म्हणतो तू बोलू नकोस, तुला त्रास होतोय.
तितक्यात डॉक्टर तिकडे आलेले आहेत आणि त्या सांगतात, "हे बघा, फार काही बोलू नका, कारण आता त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागलाय. बोलण्याचा प्रयत्न केला तर आता ही जखम अजून हे होऊ शकते आणि त्यांना त्रास होऊ शकतो." यावरती मग आता अर्णव तिला गप्प राहण्याचा सांगतोय, की "नको काही बोलूस तू, नको काही बोलूस. हे बघ, जे काही आहे ते आपण नंतर सगळं सत्य शोधून काढूया. सध्या तू बरं होणं गरजेचं आहे." पण ईश्वरीला मात्र आता जे काही आपण पाहिलंय ते सांगणं भाग वाटतंय आणि ती आता सांगायला लागते, "मला ज्यावेळेला तिकडे बोलवलं, त्यावेळेला मी काहीतरी असं ऐकलंय, की ज्याच्यामुळे आपल्याला या केसच्या संदर्भात पोहोचण्यासाठी मदत होऊ शकते." त्यावरती अर्णव आता तिला सांगतोय, "काय पाहिलंस तू?" आणि आता ईश्वरी वल्लरी, वल्लरी असं नाव घेते आहे. प्रेक्षकांनो, इथेच आता अर्णवला खूप मोठं सत्य समजलंय. तो आता तिला सांगायला लागतोय, "काय बोलतेस तू?" यावरती ती सांगते, "मला ज्या लोकेशनवरती बोलवलं होतं ना, त्या लोकेशनवरती मी आवाज ऐकला होता. मागून आवाज येत होता." आणि असं म्हटल्यावरती तो म्हणतो, "कुणाचा आवाज? कसला आवाज?" यावरती ती सांगते, "वल्लरी मामींचा आवाज. मी ज्या ठिकाणी पडले होते तिकडून मागून खंडरमधून वल्लरी मामी बोलत होत्या, की हिला कायमचं संपवून टाका, हिला कायमचं संपवून टाका, म्हणजे आता सत्य समोर येणार नाहीये." यावरती तो म्हणतो, "तू काय बोलतीयेस? वल्लरी मामीचा संबंध काय इथे?" यावरती ती सांगते, "मला नाही माहिती." यावरती तो म्हणतो, "पण तुला तर आता श्रीकांत धुमाळ यांनी फोन करून त्या लोकेशनवरती बोलावून घेतलं होतं ना?" त्यावरती ती सांगते, "हो, श्रीकांत धुमाळ यांचा मला कॉल आला, की तुझ्या नवऱ्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये तू आता घेऊन आलीस तर तुला सत्य मिळणार नाही किंवा तुझ्यापर्यंत सत्य आम्ही पोहोचू देणार नाहीये. जर तू एकटीच आलीस ना तर आणि तरच तुला सत्य समजेल आणि म्हणून मी एकटी गेले होते." यावरती अर्णव म्हणतो, "मी तुला कित्येक वेळा सांगितलंय, की सत्यापेक्षा आता तुझा जीव मला जास्त महत्त्वाचा आहे. का गेली होतीस तू तिथे? काय गरज होती तुला तिकडे जाण्याची? मी होतो ना सोबत, माझ्यासोबतच जायचं होतं." असं म्हटल्यावरती ती सांगते, "नाही, मला आपल्या नात्याला चान्स द्यायचा होता. या सगळ्यावरती आपलं नातं सुद्धा डिपेंड आहे." यावरती अर्णव म्हणतो, "यू स्टुपिड, आपल्या नात्याला कोणीही धक्का लावू शकत नाहीये. काहीही झालं ना तरीसुद्धा मी तुझ्यासोबत राहणार आहे. कोणतंही सत्य कितीही आपल्याला दूर करू शकत नाहीये. हां, पण ज्या आता ह्यानी तुला तिकडे बोलवलेलं आहे ना, त्याला मी सोडवणार नाहीये. नक्कीच काहीतरी असं आहे, की तो आता आपल्याला झुलवतो आहे." असं म्हणत अर्णवने आता इकडे ईश्वरीला वचन दिलंय, "जे काही सत्य आहे ते सत्य मी शोधून काढेन." आणि आता तो तिला जवळ घेतोय. "पण एक लक्षात ठेव, कोणतंही सत्य जरी समजलं ना, तरी आपलं नातं कोणत्याही परिस्थितीमध्ये दूर होऊ शकत नाहीये." तडक तो तिकडून निघालेला आहे आणि शिर्केंना ते लोकेशन ट्रॅक करायला त्याने सांगितलेलं आहे. शिर्केंनी ताबडतोब ते लोकेशन ट्रॅक केले आणि तो सांगतोय, की "सर, बहुतेक ना तो मुंबईच्या बाहेर पळण्याची व्यवस्था करतोय." त्यावरती अर्णव म्हणतो, "बिलकुल नाही. तो माणूस मुंबईच्या बाहेर जायला नाही पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये जर का तो मुंबईच्या बाहेर गेला ना, तर आपली ही खूप मोठी हार असणार आहे आणि त्याचमुळे त्याला पकडा. लवकरात लवकर तो कुठे आहे ना, ते लोकेशन घेऊन आपल्या माणसांना पाठवा. मला काहीही झालं तरीसुद्धा त्या माणसाला पळवू द्यायचं नाहीये." मग आता सगळी यंत्रणा कामाला लावत लगेचच आता इकडे अर्णवने त्याला पकडण्याचा ट्रॅप रचलेला आहे आणि त्यानंतर मग आता तिकडून तो निघालाय. प्रेक्षकांनो, ज्यावेळेला खरंच आता तो श्रीकांत धुमाळ पळून जाण्याचा प्रयत्न करतोय, अर्णवने त्याला पकडलेलं आहे. श्रीकांत फोनवरती बोलतोय. आता हाच फोन खऱ्या अर्थाने एव्हिडन्स ठरणार असतो श्रीकांतच्या सोबतच्या सगळ्या व्यक्तींचा. कारण अर्णवला ज्यावेळेला ईश्वरीने सांगितलेलं आहे, की आता वल्लरी मामींचा मी आवाज ऐकला, त्यावेळेला त्याला त्याच्यावरती काही कळत नाही, की कदाचित ही बेशुद्ध असेल. त्यावेळेला कदाचित तिने आवाज ऐकला असेल, पण नाही. ज्यावेळेला आता तो पोहोचलाय, श्रीकांत अजूनही फोनवर बोलतोय, "मॅडम, मी आत्ताच्या आत्ता पळून जाण्याची व्यवस्था करतोय, पण जे काही पैसे आहेत ते माझ्या अकाउंटला टाका." आता मॅडम म्हटल्यावरती लगेचच अर्णवला आठवतंय, की वल्लरीने आपल्याला सांगितलं होतं, की ती बेशुद्ध असताना आपण मामींचा आवाज ऐकलाय, की हिला संपवून टाका म्हणून. आणि मॅडम म्हटल्यावरती हा मोबाईल आपल्या हातात आला पाहिजे, तरच ती मॅडम कोण समजेल. आणि मग काय, मग अर्णवने लगेचच त्याला रंगेहात पकडलंय. श्रीकांत पळण्याचा प्रयत्न करतोय, "कोण आहे? कोण आहे? सोडा मला." पण अर्णवने त्याला पकडले, त्याच्या हातामधून मोबाईल काढून घेतलेला आहे. प्रेक्षकांनो, मोबाईलमध्ये असलेलं सत्य ज्यावेळेला आता अर्णवच्या समोर येणार, त्यावेळेला वल्लरीचा खरा चेहरा समोर येणार आहे. अर्णव त्याच्या हातामधला पडतानाचा मोबाईल हातात घेतो. श्रीकांत या सगळ्यामध्ये पळून जाण्यात यशस्वी झालाय. पण
अर्णवच्या हातात मोबाईल लागलाय आणि मोबाईलमध्ये तो आता वल्लरीचे सगळे कॉल बघितल्यावरती ईश्वरी जे बोलते ते खरं आहे हे समजणार आणि आता वल्लरीने केलेली सगळा भूतकाळ अर्णवच्या समोर येणार आहे.